ट्रेडिंग धारकांनी मजुरीवाढ करण्यासंदर्भात ठोस भूमिका न घेतल्याने पुन्हा बुधवारी बैठक. यंत्रमागधारक, ट्रेडिंगधारक प्रतिनिधी यांच्यात जोरदार खडाजंगी. खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढ संदर्भात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ट्रेडिंगधारकांनी मजुरीवाढ करण्यासंदर्भात ठोस भूमिका न घेतल्याने पुन्हा बुधवारी दुपारी 4 वाजता बैठक बोलविण्यात आली आहे. सुमारे 3 तास चाललेल्या या बैठकीत यंत्रमागधारक प्रतिनिधी व ट्रेडिंगधारक यांच्यात काही मुद्द्यांवर जोरदार खडाजंगी उडाली. तर बुधवारपर्यंत खर्चीवाल्या यंत्रमागधारकांनी यंत्रमाग बंदच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. यंत्रमागधारकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांनाही साकडे घातले. त्यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रश्नी तातडीने बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यावर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना बैठक घेऊन प्रश्न संपवावा असे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी दुपारी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ट्रेडिंग असोसिएशन व खर्चीवाला यंत्रमागधारक प्रतिनिधीची बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीला यंत्रमागधारकांच्या वतीने पुंडलिकभाऊ जाधव, विनय महाजन, धर्मराज जाधव, नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले, विश्वनाथ मेटे, दौलत पाटील, दिनकर अनुसे आदींनी माहिती दिली. त्यावर ट्रेडिंगधारकांच्या वतीने विनोद कांकाणी, रामपाल भंडारी, ओमप्रकाश दरक व कमलकिशोर राठी यांनी आपली बाजू मांडली. 2013 पासून प्रचलित मजुरीत वाढ होत 52 पीक बेसवर सध्या 6.5 पैसे मजुरी मिळत आहे. त्यामध्ये किमान 5 पैशांची वाढ केली पाहिजे अशी मागणी विनय महाजन यांनी केली. तर अन्य प्रतिनिधींनीही यंत्रमागधारकांच्या भावना स्पष्ट केल्या. त्यावर ट्रेडिंगधारक प्रतिनिधींनी मजुरीवाढ संदर्भात आम्हीही सकारात्मक आहोत. या प्रश्नी अन्य पदाधिकारी व व्यापाऱ्यांची चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगितले. त्यावर प्रांताधिकारी शिंदे यांनी हा प्रश्न आजच संपण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूंनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. दरम्यान प्रांताधिकारी आवारात उपस्थित खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या कुटुंबियांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. ट्रेडिंगधारक आपल्याच भूमिकेवर ठाम असल्याचे दिसताच प्रांताधिकाऱ्यांनी अन्य प्रतिनिधींना बोलावून घेऊन आजच निर्णय करावा असे सांगितल्यानंतर घनश्याम इनानी हे बैठकीत आले. त्यांनीही सन 2013 पासून मजुरीवाढ दिलीच नाही असा आरोप करणाऱ्यांनी आमची माफी मागावी असे वक्तव्य केल्याने संतप्त विनय महाजन यांनी त्यांना खडे बोल सुनावले. यावेळी दोन्ही बाजूकडील प्रतिनिधी उठून बोलू लागल्याने गोंधळ निर्माण झाला. अखेर प्रांताधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूची स्वतंत्र बाजू ऐकून घेत या संदर्भात बुधवारी दुपारी 4 वाजता पुन्हा बैठक आयोजित करण्यात येत असल्याचे घोषित केले. बैठकीस अप्पर तहसीलदार महेश खिलारी, सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे, शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात यंत्रमागधारकांसह कुटुंबीय मोठ्या संख्येने जमले होते. दरम्यान बुधवारच्या बैठकीत दोन्हीही बाजूंनी समन्वयाची भूमिका घेत तोडगा काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने प्रशासन आपल्या परीने निर्णय जाहीर करेल. तो दोघांनाही मान्य करावा लागेल. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी केले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.